हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 12 ते 13 वर्षाच्या मुलीची कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी 4 फोल्ड घेतलेला आहे कापड, तुम्ही इथं बघू शकता। आता मी पूर्ण उंची टाकून घेते। उंची मी 39 इंच घेतलेली आहे, त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे। आता 1 इंच कसं ॲड करायचं, तर आपल्याला वरती अर्धा इंच शोल्डर जॉईंट करण्यात जाईल आणि अर्धा इंच खाली फोल्ड करण्यात जाईल। तर इथं मी 1 इंच उंची प्लस करून घेतलेली आहे। आता मी इथं शोल्डर टाकून घेते। तो शोल्डर मी टाकलेला आहे 5.5 इंच आणि आर्मोल मी इथं 6 इंच टाकलेला आहे। आता मी इथं छातीचा चौथा भाग टाकून घेते। छातीचा चौथा भाग मी 8 इंच टाकलेला आहे प्लस 2 इंच, मार्जिंगसाठी 2 इंच घ्यायचं। आणि इथून मी आतल्या मुंड्याला आकार देऊन घेते 1 इंचावर आणि पाठीमागचा असं 1.25 इंचावर घ्यायचा। इथं मी 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 5 इंच समोरचा गळा घेतलेला आहे। इथून मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याला आकार देऊन घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। मी गोल आकार दिलेला आहे गळ्याला। आता मी इथं छातीचा चौथा भाग टाकलेला आहे। आता इथून आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे। इथून मी 5 इंच घेतलेला आहे, 5 किंवा 6 इंच घेतलं तरी चालतं। आणि इथं मी कमरेचा भाग चौथा भाग टाकून घेते प्लस 2 इंच। आता चौथा भाग कमरेचा मी 7 इंच टाकलेला आहे आणि प्लस 2 इंच टाकलेला आहे। खाली आपल्याला सीट घेरचा भाग चौथा भाग टाकायचा आहे आणि प्लस 1 इंच। आता मी याला आकार देऊन घेते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खूप साधी पद्धत दाखवलेली आहे मी व्हिडिओमध्ये। 12 ते 13 वर्षाच्या मुलीची कुर्ती कटिंग अँड स्टिचिंग। आता इथं मी कट करून घेते। सुरुवातीला पाठीमागचा गळा कट करायचा। पाठीमागचा गळा मी 3 इंचावर घेतलेला आहे। आणि इथून आपल्याला 1 इंचावर उतार देऊन कट करून घ्यायचा आहे शोल्डरला। बाहेरचा मुंडा मी पाठीमागचा मुंडा मी कापून घेतलेला आहे। आणि राहिलेलं कापड कट करते। एकदम साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे। कुर्ती कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग सुद्धा कशी करायची ते एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। आता इथं मी कमरेला कट देऊन घेते। असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला समजेल कमरेचा चौथा भाग आपण कुठे टाकलेला आहे आणि सीट घेरचा चौथा भाग आपण कुठे टाकलेला आहे। तर मी इथं पाठीमागचा भाग साईडला काढून घेते। आता मी पुढच्या गळ्याला आकार देऊन घेते, कट करून घेते पुढचा गळा आणि आतला मुंडा सुद्धा कट करून घ्यायचा। तर आता इथं कुर्ती कटिंग पूर्ण कटिंग करून झालेली आहे। आता मी तर अस्तरवर घेतलेली आहे कुर्ती कटिंग केलेली, तशीच अस्तरवर ठेवायची।
4 फोल्ड अस्तर घेतलेला आहे मी आणि पाठीमागचा गळा कट केलेला आहे. सेम आपण कुर्ती कशी कट केलेली आहे तशीच अस्तर पण कट करायचं आहे आपल्याला. बघा, बघू शकता तुम्ही, पाठीमागचा भाग साईडला काढून घेते. अस्तरचा पण पाठीमागचा भाग मी साईडला काढून ठेवलेला आहे. आणि आता मी समोरचा गळा कट करून घेते एकदम व्यवस्थित. तर इथं गळा मी कट करून घेतलेला आहे. सेम आपल्याला राहिलेलं कापड पण कट करून घ्यायचं आहे. झाली आपली पूर्ण कुर्ती तयार, कट करून तयार झालेली आहे. आता मी इथं बाही कट करायला घेतलेली आहे. मी 4 फोल्ड कापड घेतलेलं आहे. बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आणि खुली बाजू समोरून ठेवायची. तर आता मला जेवढी उंची आहे बाहीची तेवढी मी उंची घेणार आहे, कापड घेणार आहे. त्यात 1 इंच प्लस घ्यायचं, कारण आपल्याला टिप देण्यात वरती जॉईंट करण्यात अर्धा इंच जाईल आणि खाली फोल्ड करण्यात अर्धा इंच जाईल. आता इथून मी 3 इंच घेते आणि इथून मी 1.5 इंच घेते आणि आता आकार देऊन घ्यायचा. बाहीला आकार देऊन घेते. साईडचं कापड राहिलेलं कट करून घ्यायचं. आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत, कुर्ती कटिंगचे, वन पीसचे, लेहंगा, चोलीचे, आरी वर्कचे, बुट्टी कशी तयार करायची, चेन स्टिच कशी करायची, हे पूर्ण व्हिडिओ मी टाकलेले आहेत. एकदा माझ्या यूट्यूबला जाऊन बघू शकता. तर आता इथं मी स्टिचिंग करायला घेतलेला आहे टॉप. तर मी इथं कुर्तीचं कापड सुलट करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे. तर आता मी गळा पलटी करून घेणार आहे, म्हणून मी गळ्यापासून सुरुवात करते. गळ्याला टिप देऊन घ्यायची आणि राहिलेलं कापड कट करून छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आता मी इथं गळा पलटी करून घेते. गळा पलटी करून झाल्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे गळा एकदम व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंग पण खूप छान येते. तर बघू शकता तुम्ही, मी दाबटीप देऊन घेते. हे बघा, पाठीमागचा गळा एकदम व्यवस्थित असा आलेला आहे. तर आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आता मी इथं अस्तर पूर्ण जॉईंट करून घेते आणि जिथून आपण सीट घेरचा चौथा भाग टाकलेला आहे, कट दिलेला आहे, तिथपर्यंतच आपल्याला शिलाई द्यायची आहे.
तर बघू शकता तुम्ही. आता आपला सीट घेरचा चौथा भाग कुठं आहे तिथपर्यंतच आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. सेम दुसऱ्या साईडला पण तशीच प्रोसेस करायची आहे. तर इथं पण मी टिप देऊन घेते. टिप देताना एकदम व्यवस्थित असा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे कपड्याला घोळ येत नाही आणि टिप एकदम व्यवस्थित बसते. आपल्याला जिथून आपण सीट घेर टाकलाय तिथपर्यंतच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. राहिलेलं कापड कट करून घेते. सेम मी दुसऱ्या साईडला पण तसंच करून घेतलेलं आहे, गळापलटी करून घेतलेला आहे. तर आता इथं मी शोल्डर जॉईंट करून घेते. डबल टिप देऊन शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आणि टिप लॉक करून घ्यायची, म्हणजे टिप व्यवस्थित बसती आणि टिप आपली निघणार नाही. सेम दुसऱ्या साईडचं पण शोल्डर तसंच जॉईंट करून घ्यायचं. आता इथं शोल्डर जॉईंट करून झालेलं आहे दोन्ही पण. हे बघा, तुम्ही बघू शकता समोरचा गळा पण एकदम व्यवस्थित असा आलेला आहे, पाठीमागचा गळा सुद्धा व्यवस्थित असा आलेला आहे. आता मी बाही लावून घेते. बाही लावताना समोरासमोर दोन्ही बाही समोरासमोर ठेवायची, म्हणजे आपल्याला कळते समजते बाही कुठली डाव्या हातची उजव्या हातची. नाही तर बाही लावून झाल्यावर मग एकेकांना कळतं की चुकीची बाही लावली म्हणून सांगते समोरासमोर बाही ठेवायची, म्हणजे बाही लावताना चुकणार नाही. तर मी इथं बाही लावून घेते. बाही लावताना पण डबल टिप देऊन घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता इथं मी डबल टिप देऊन घेते. सेम आपल्याला दुसरी बाही पण तशीच जॉईंट करून घ्यायची. समोरासमोर ठेवून आता इथं बघू शकता तुम्ही दोन्ही बाही लावून तयार आहेत. आता इथं आपल्याला अर्धा इंचावर फोल्ड करून टिप देऊन घ्यायची आहे बाहीच्या खालच्या साईडनी. तर इथं मी अर्धा इंचावर फोल्ड करून टिप देऊन घेते. हे बघा, एकदम व्यवस्थित अशी टिप आली. दुसऱ्या साईडला पण आपण तसंच देऊन घ्यायचे आहे बाहीच्या खालच्या साईडनी. तर इथं मी अर्धा इंचावर फोल्ड करून टिप देऊन घेते. हे बघा, एकदम व्यवस्थित अशी टिप आली. दुसऱ्या साईडला पण आपण तसंच करायचं आहे. आता इथं मी कच्ची टिप देऊन घेते. दोन्ही साईडला पहिली कच्ची टिप देऊन घ्यायची आणि नंतर
मार्जिंग करून घ्यायची, मार्जिंगचं माप टाकून टीप देऊन घ्यायची. आता इथं पण टीप देताना आपल्याला सीट घेरचा चौथा भाग तिथपर्यंत आपण जो कट दिलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. सेम तशीच प्रोसेस दुसऱ्या साईडला करायची. जिथं आपण कट दिलेला आहे सीट घेरला तिथपर्यंतच टीप देऊन घ्यायची. आणि लॉक करून घ्यायची टीप. तर इथं मी कच्ची टीप देऊन तयार झालेला आहे. आता मी इथं छातीचा चौथा भाग टाकून घेते, कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा. छातीचा चौथा भाग मी 8 इंच प्लस 2 इंच मार्जिन, कमरेचा पण चौथा भाग 7 इंच प्लस 2 इंच मार्जिन आणि सीट घ्यायचा चौथा भाग प्लस 1 इंच मार्जिन. तर आता इथं आकार देऊन घ्यायचा. सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला पण तशीच प्रोसेस करायची आहे. आता इथे टीप आपल्याला लॉक करायची आहे. आणि सेम दुसऱ्या साईडला पण तशी टीप देऊन घ्यायची. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी खूप सारे असे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. 10 इंचाची बाही कटिंग याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे यूट्यूब चॅनलला. आता मी इथं कपडा फिरवून तशीच शिलाई देऊन घेते. तर आपली फिटिंग झालेली आहे इथं. आणि आपल्याला आता साईडला अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. मी पहिले इथं अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेते अस्तरला. दोन्ही साईडनी टीप देऊन घ्यायची. हे बघा, दोन्ही साईडला टीप देऊन झालेली आहे. फिटिंगसुद्धा झालेली आहे. इथं बघू शकता तुम्ही. तर अर्धा इंचावर फोल्ड करून टाचणी लावून घेते. टाचणी लावून घ्यायची म्हणजे आपलं टीप एकदम व्यवस्थित येते आणि कापड सरकत नाही. अस्तर पण आपलं व्यवस्थित बसतं. एकदम व्यवस्थित अशी सरळ एकदम टीप येते. टाचणी लावून घ्यायची पहिली कपड्याला. आता इथून आपल्याला तिरकी टीप देऊन घ्यायची आहे कापड फोल्ड करून.
अर्धा इंचावर कापड फोल्ड करायचं आणि तिरकी टीप देऊन घ्यायची आणि तिथून परत आपल्याला सरळ टीप देऊन घ्यायची अर्धा इंचावर फोल्ड करून. एकदम साधी सिंपल कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. अर्ध्या तासात आपला ड्रेस तयार आहे. कुर्ती आता इथून पण आपल्याला अर्धा इंचावर फोल्ड करून टीप देऊन घ्यायची. बघा एकदम व्यवस्थित अशी टीप आलेली आहे. दुसऱ्या साईडनी पण तसंच अर्धा इंचावर आपल्याला फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या साईडनी पण तसंच अर्धा इंचावर आपल्याला फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी टीप आलेली आहे. आता इथून पण खालच्या साईडने पण आपल्याला अर्धा इंचावर फोल्ड करून टीप देऊन घ्यायची. बघा इथं बघू शकता तुम्ही फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे. टीपसुद्धा एकदम व्यवस्थित आलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.